झाला आपला मोडाच्या मुगाचा रस्सा. चवीला अप्रतिम लागतो. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया मोडाच्या मुगाचा रस्सा. इकडे मी मूग भिजवले होते आणि त्याला असे छान मोड काढून घेतलेले आहेत. एक दिवसासाठी मी फडक्यामध्ये बांधलं होतं आणि असे छान मोड आलेले आहेत. आता आपल्याला मुगाचा रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इकडे आहेत. तिखट मसाला, कोथिंबीर, एक मोठा कांदा कापलेला आहे, वाटण आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण, 10-12 पाकळ्या लसूण आणि इकडे एक मोठा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. आणि आणखीन आपल्याला इकडे मसाले लागणार आहेत. हळद, हिंग, गरम मसाले आणि आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे. इकडे कढईमध्ये मी 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. आता तेल गरम झालं की आपण फोडणी मारूया. तेल गरम झालंय. आपण सगळ्यात पहिल्यांदा घालूया जिरं. जिरं झालं की हिंग. आता घालते कांदा. छान परतून घेऊया. आता घालूया ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता. छान तळून घेऊया. आता घालूया तिखट, हळद घालूया, टोमॅटो घालूया आणि टोमॅटो छान मऊ करून घेऊया. आता घालूया कांदा खोबऱ्याचं वाटण. छान मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे. त्यामुळे काय होईल, आपला टोमॅटो मऊ होईल. झाकण ठेवूया. इकडे टोमॅटो मस्तपैकी मऊ झालेला आहे. आता आपण घालूया मोडाची मूग आहे, तर मोडाचा मूग घालूया आणि आपण हे छान परतून घेऊया. तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये आपण मूग छान परतवायचे. आता घालूया गरम मसाला आणि धना-जिरा पावडर. हलवून घेतलंय. आता आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढं घालायचं. थोडासा रस्सा करायचा आहे, आपल्याला मुगाचा रस्सा बनवायचा आहे, तर पाणी आपल्याला लागणार आहे. इकडे मी 1.5 ग्लास पाणी घातलंय. आणखीन 1 ग्लास आपल्याला पाणी लागेल. मी वरून थोडासा किचन किंग मसाला घालते. चवीपुरतं मीठ घालूया. आता घालूया कोथिंबीर. झाकण ठेवून आपण 7 मिनिटं शिजवून घेऊया. मूग आहे, लवकर शिजतो.